अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे तळेगाव दाभाडे येथून प्रकाश पटवर्धन या दादांचा. दादा म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता. जय गजानन. संत कवी हरिभक्त पारायण दासगणू महाराजांनी रचलेल्या ज्या रसाळ ग्रंथातून आपल्याला श्री गजानन महाराजांची ओळख झाली, त्या 21 अध्यायी ग्रंथात एकूण 3669 ओव्या आहेत. अर्थातच ग्रंथ मोठा आहे. थोडं घाईने वाचतो म्हटलं तरी ग्रंथ वाचण्यासाठी किमान 3.5 तास लागावेत असं म्हणता येईल. इसवी सन 1939 साली श्री क्षेत्र शेगाव येथे दासगणू महाराजांनी तो सांगावा आणि त्यांच्या लेखनिकांनी तो लिहून घ्यावा, अशा पद्धतीने 21 दिवसात 21 अध्याय रचल्या जाणं हे गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे शक्य होऊ शकलं. हे आपण सर्व गजानन महाराज भक्त मनातून जाणून आहात. असा हा मोठा ग्रंथ मुखोद्गत होणं, तोंडपाठ होणं म्हणजे महाराजांचाच कृपा आशीर्वादच असायला हवा. आजच्या काळात म्हणजे इसवी सन 2018 या वर्तमान इसवी सनात श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. काही ज्ञात, काही अज्ञात. एक ओळ ऐकल्यावर पुढील ओळ आठवावी असं तर अनेक आहेत. याचं कारण ग्रंथाच्या पारायणाची वारंवारिता आज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. व्यक्तिगतरित्या, सामूहिकरित्या, जाहीरपणे साखळी पारायणातून आज विजय ग्रंथाचं पारायण सर्वत्र होत आहे. मात्र मी जी गोष्ट इथे सांगू इच्छितो ती साधारण 35 वर्षापूर्वीची असावी. त्यावेळी कुणाला गजानन विजय ग्रंथ पाठ आहे ही फार मोठी बातमी होती. निदान ज्ञात माहितीनुसार तेव्हा अशा प्रकारे विजय ग्रंथ मुखोद्गत असणे म्हणजे इतरांना एक नवीन मार्ग माहीत करून देण्यासारखं होतं. त्या काळात कुठून तरी माझ्या कानावर आलं की नाशिकच्या सुमतीताई बापट आहेत. त्यांना गजानन विजय ग्रंथ पाठ असून त्या त्याची सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करीत आहेत. तेव्हा आजच्यासारखी प्रसिद्धी माध्यमं नव्हती. कधी वर्तमानपत्रात आलं तर वाचायला मिळणार. ती बातमी ऐकून मी त्यांच्या कार्यक्रमाचा शोध घेऊ लागलो. मग अनेक वेळा सुमतीताईंना मी ऐकलं आणि त्यामुळे फारच प्रभावित होऊन मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो. वारंवार म्हणू लागलो, महाराज माझ्यावर कृपा करा. माझी इच्छा आहे की मला विजय ग्रंथ मुखोद्गत व्हावा. या अनुषंगाने तसा मी प्रयत्न करू लागलो. महाराजांना मनातून म्हणायचो, महाराज तुम्ही सत्य संकल्पाचे दाते आहात, कृपा करा. अशात तळेगाव दाभाडे येथील न्यू आनंद नगर भागातील गजानन महाराज मंदिरात विश्वस्त म्हणून कार्य करण्याची संधी मला चालून आली. एकदा मीटिंगमध्ये असा विषय चर्चेला आला की मंदिरात दर पौर्णिमेला तसेच प्रगट दिन सारख्या उत्सवाला मंदिरात महाराजांचं काही स्मरण व्हायला हवं, प्रार्थना व्हायला हवी. त्यातून असं ठरलं की अशा दिवशी मी लोकांच्या समोर गजानन विजय ग्रंथाचं वाचन करावं. मग तसा क्रम सुरू झाला. मी विजय ग्रंथाचं पारायण करू लागलो. 25-30 लोक समोर उपस्थित राहणार आणि मी मोठ्याने वाचन करणार. आता मला बऱ्यापैकी पोथी पाठ होत आली होती. इसवी सन 2004चा तो मे महिना असावा. दुपार ते संध्याकाळच्या मधील ती वेळ होती. माझं वाचन सुरू होतं. 12 अध्याय पूर्ण झाले. 13वा अध्याय सुरू होता. मी ओव्या वाचित होतो. तो एकाएकी आकाश जाना, भरून आले गर्जना, हो लागली मेघांची, चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कातारी, लागली झाडे मोडावया. आणि या ओव्या वाचित असताना खरोखरच बाहेर वातावरण बदललं. एकाएकी वादळ सुरू झालं. माझ्यासमोर असलेली पोथी जुनी होती,
पानं मोकळी झाली होती. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे समोरील पोथीची पानं उडाली, मंदिरातच विखुरली. माझी तारांबळ उडाली. समोर बसलेले श्रोते पानं गोळा करू लागले. आता पानं गोळा झाली तरी ती क्रमवार लागणार केव्हा? पुढील वाचन होणार केव्हा? क्षणभर झालेला गोंधळ बाजूला सारून मी महाराजांना प्रार्थना केली. महाराज, आता माझ्या कसोटीचा क्षण आहे. पुढील वाचन सुरळीत पार पाडणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अशी प्रार्थना करून मी वाचू लागलो. किंबहुना म्हणू लागलो. 13वा अध्याय पूर्ण झाला. 14वा अध्यायाकडे वळलो आणि पुढे उपस्थित सर्व श्रोत्यांच्या साक्षीने 21 अध्यायापर्यंत महाराजांनी माझ्याकडून पोथीचं वाचन पूर्ण करून घेतलं. तिथून पोथी बाजूला जाऊन माझं मुखोदगत पारायण सुरू झालं. 1-2 करता करता शेकडो पारायण महाराजांनी माझ्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी करून घेतली. त्या दिवसापासून मी घरी ज्या फोटोसमोर महाराजांना आशीर्वाद मागत आलो त्या फोटोकडे मी जागृत फोटो म्हणून पाहू लागलो. मला मनातून कल्पना आहे की आज महाराजांचे असे जागृत फोटो घराघरातून आहेत. घराघरातून महाराज त्या फोटोच्या माध्यमातून आपल्या भक्तांच्याकडे लक्ष ठेवून आहेत. माझी ही प्रार्थना अनेक वेळा महाराजांच्यापर्यंत पोचली आहे. मला आठवतं, एकदा प्रगट दिनाला खूप शोध घेऊनही आंबाडीची भाजी काही मिळू शकली नाही. अख्खी मंडई आधीच्या 2-4 दिवस पूर्ण धुंडाळी तरी भाजी काही मिळाली नाही. मी आपला महाराजांच्या फोटोसमोर उभा आणि एकसारखा ओव्या ओठावर येऊ लागल्या. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. महाराजांना म्हटलं, या ओव्या आठवतात, पण हे व्हायचं कसं? तुमची इच्छा. बरं, प्रसादाला खूप लोक येणार, म्हणजे 40 जोड्या भाजी हवी, ती मिळणार कशी? प्रगट दिन अगदीच उद्यावर येऊन ठेपला. मी माझे भाचे जावयांना श्री महेश देहाडराय यांना, जे पुण्यात असतात, एकदा मंडईत जाऊन या असं सांगितलं आणि ते त्यासाठी रवाना झाले. महाराजांना म्हटलं, महाराज, भाचे जावई मंडईत गेले आहेत. उद्या आंबाडीची भाजी कार्यक्रमात असावी, असा योग असेल तर पहा. काही वेळाने तळेगाव धाबड येथे मला भाचे जावयांचा फोन आला की शिवाजीनगरला येऊन तुम्ही आंबाड्याची भाजी 45 जोड्या घेऊन जा. ते फोनवर आनंदाने सांगत होते. अवघ्या मंडईत एका कोपऱ्यात एकच व्यक्तीजवळ आंबाड्याची भाजी उपलब्ध होती आणि जणू काही ते आमचीच वाट पाहत उभे होते. म्हणाले, 4 जोड्या जास्त असल्या तर हरकत नाही. 4 लोकांच्या जागी 6 लोक होतच असतात. आमच्याकडे भाजी देऊन त्यांचा त्या दिवशीचा व्यवहार पूर्ण झाला. असो, तर मी आहे प्रकाश पटवर्धन. तळेगाव दाभाड येथे वास्तव्यास असतो. आज माझ्यासह अनेकांना महाराजांची पोथी मुखोद्गत आहे. असं मला नेहमीच वाटतं की कोणाकडून काय सेवा घडावी हे महाराजांनी ठरवलेलं आहे. त्यांच्या इच्छेने सर्व होत असतं. आम्हा काही लोकांच्याकडे महाराजांनी मुखोद्गत पारायणाची सेवा दिलेली आहे. ही आनंदाची बाब आहे. पण शेवटी सेवा कोणतीही महत्त्वाचं असलं तरी ती सेवा कशा पद्धतीने केल्या जाते हे जास्त महत्त्वाचं नाही का? त्यामुळे महाराजांना हात जोडून आम्हा सर्व भक्तांच्यासाठी एकच मागणं आहे की महाराज, तुम्हाला हवी ती सेवा आम्हा भक्तांच्याकडून करून घ्या. पण ती सेवा करीत असताना आमच्या अंतःकरणात एकच नाद उमटू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.